गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आता वाकड चौकामध्ये उभा आहे आणि वाकड चौकामधनं जसं आपण म्हटलं की बालेवाडीकडनं आपली बेंगलोर रस्त्याने रोडने आपली गाडी मेट्रो आली की रस्ता क्रॉस करून इकडे बालेवाडीकडे येते. इथे बालेवाडीकडे पुन्हा लेफ्टकडे वळलेली आहे. समोर आपल्याला नुकताच सूर्योदय झालेला दिसतोय. पहा, मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघूया, इनफॅक्ट नुकताच झालेला म्हणजे सूर्योदय होऊन गेलेला आहे, पण धुक्यांमुळे बराच वेळ दिसत नव्हतं. तर आता आपल्याला थोडाफार दिसतोय तरी. हा सूर्योदय. आणि अशी आपली हायवेवरून डावीकडे वळून ही इकडे मागे बालेवाडीकडे चालली. बालेवाडीकडे म्हणजे इकडे असं पुढे बालेवाडीहून पण आलेली आहे. अशी मागून आल्यानंतर पुढे बालेवाडी आणि इथे पूर्ण सेगमेंट लावून झालेले आहेत. आपण पुढे पुढे जात राहू. बघा सॉरी, हां मी बालेवाडी म्हटलं असेल. बालेवाडीकडे नाही, हिंजवडीकडे जात राहू. हे पाहिजे सर्व सेगमेंट इथपर्यंत लावून झालेले आहेत. इनफॅक्ट त्याचे रूल्ससुद्धा टाकून झालेले असावेत, कारण मला कुठला एरियल व्ह्यू मिळत नाही आहे. पण साईडची रेलिंगसुद्धा झालेली आहे. याचा अर्थ रूल्ससुद्धा टाकून झालेले असतील. हे पहा, असं मागून पाहतो आहे मी पुन्हा. पण असं हिंजवडीकडे जाऊयात आणि रूल टाकून झालेले असतील. आणि आपल्याला याच्यावर असं एरियल पॅन्टाग्राफसाठी, कारण आपल्याला माहिती आहे ओव्हरहेड्स वायर्स तर या आपल्या मेट्रोला तर नाहीच आहेत. त्यामुळं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. आपण आता पुढे हिंजवडीकडे जाऊया. चला तर मग. असा मी बालेवाडीकडून आलेलो आहे आणि हे इकडे असं हिंजवडीकडे चाललेलो आहे. तर मला बालेवाडी स्पोर्ट्स स्टेडियमचं स्टेशन सोडल्यानंतर अद्यापपर्यंत आणखी कुठलंही स्टेशन लागलेलं नाही आहे. आता पुढचं कुठलं लागतं आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात आपण. आणि असं म्हणजे वाकडकडे टर्न होऊन आल्यानंतर, बालेवाडीकडनं आल्यानंतर वाकडला टर्न होऊन असं पुढे आली आणि इकडे हिंजवडीकडे निघालेलं आहे. असं मी येत असताना पाहतो आहे. हे अजूनही इथे कुठलं काम झालेलं असेल म्हणून चालून असेल कुठलं तरी. आणि हे कॉलम पहा आपल्याला बऱ्याच उंचावर दिसत आहेत. अजूनही पुढे कुठलं स्टेशन आलेलं नाही आहे मला. आणि मग आपल्याला दिसत असेल की नाही, हां आता दिसतो आहे सूर्य होऊन झालेला, इतका वेळ झालेला आहे. आणि आपण आता हिंजवडीकडे निघालेलो आहे. अजूनही मला कोणतं स्टेशन नाही दिसलेलं. फक्त मी थांबलो एवढ्याकरता ह्या कॉलमची उंची पहा किती उंचावर आहे. आणि इकडे पुढे आपलं हिंजवडी आहे. म्हणून मी सूर्योदय पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडंसं वर आलेलं आहे आणखी. असं आपण हिंजवडीकडे जाऊयात. मी सारखं थांबतो आहे केवळ एवढ्याकरता जे हे कॉलमची उंची पण पाहण्यासाठी. आणि समोर मला एक स्टेशन दिसू लागलं आहे आता. आणि मुख्य म्हणजे कुठल्याही सेगमेंटची कामं इथे नाही आहे चालू. सेगमेंट लावून झालेली आहेत. हे समोर स्टेशनचंच काम चाललेलं दिसतं आहे. सर्व सेगमेंट लावून झालेली आहेत आणि बऱ्यापैकी फिनिशिंगमध्ये आहे ट्रॅक. आता तो स्टेशन कोणतं आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूया. चला तर पुढे. निकमार स्टेशन सोडल्यानंतर मला बालेवाडीचं एक स्टेशन लागलं. बालेवाडी स्टेशन पाशी हायवे क्रॉस केल्यानंतर पुढे जे स्टेशन लागलं ते आपलं ह्याचं बालेवाडी स्टेडियम
त्याच्या पुढे मध्ये एक स्टेशन लागलं ते वाकड चौक, आणि त्या वाकड चौकाच्या पुढे कुठलंही स्टेशन लागलं नव्हतं. जसा हा माझा व्हिडिओ सुरू केल्यानंतर त्याचं नेक्स्ट स्टेशन हे समोर दिसतं आहे, हे हिंजवडी. आणि हे हिंजवडीचं स्टेटस असं आहे, हे पाहिजे स्टेडियम दुरून आपण पुढे जाऊयात. पण इथपर्यंत तर पूर्ण सेगमेंट लावून झालेले आहेत. हे समोर जे दिसतं आहे ते हिंजवडी स्टेशन. आपण आणखी पुढे जाऊयात थोडं आणि स्टेशन पाहूयात. मी आत्ता हिंजवडी स्टेशनपाशी उभा आहे. स्टेशनपाशी म्हणण्यापेक्षा स्टेशन खालीच उभा आहे. हे हिंजवडी स्टेशन आपली समोरनं आपण बालेवाडीकडनं किंवा वाकड चौकातनं आलेलो आहे. हे हिंजवडी स्टेशन आणि असं पुढे आपली हिंजवडी मानकडे मेट्रो चाललेली आहे. म्हणजे हिंजवडी स्टेशनच्या पुढचं स्टेशन येईल आपल्याला ते शिवाजी चौक. आणि हे प्रॉपर हिंजवडी स्टेशन आहे. ह्या स्टेशन खाली मी उभा आहे आणि आपण आता पुढे जाऊयात. म्हणजे आता शिवाजी चौक, हिंजवडी शिवाजी चौकाकडे जाऊयात. चला तर मग. हे हिंजवडी मेट्रो स्टेशन, त्याचं स्टेशनचं वरचं काम बऱ्यापैकी आहे, पण साईडची काहीच कामं नाही आहेत. ठीक आहे, हे सेगमेंट लावून झालेली आहे. आणि आपण असं पुढे हिंजवडी मानकडे, आणि हे दाखवतो आपल्याला हिंजवडी मेट्रो स्टेशन. आणि पुढे आपण मानकडे जाऊयात. पुढचं आपल्याला स्टेशन लागेल ते शिवाजी चौक, हिंजवडीचं. चला तर जाऊयात पुढे. मी असं आलेलो आहे आणि हे पहा, कुठलाही सेगमेंटचे कुठलंही काम बाकी नाही आहे. अजूनही मी शिवाजी चौकात पोहोचलेलो नाही आहे, पण मुद्दामून एवढा करता थांबलो की इथलं सेगमेंटचं कुठलंही काम चालू नाही, म्हणजे पूर्ण झालेली आहेत. आणि आपण आता शिवाजी चौकात जाऊयात. मी असं म्हटलं, म्हणजे बालेवाडीकडनं आलेलो आहे, बालेवाडीकडनं आलेलो आहे किंवा वाकडकडनं आलेलो आहे. आणि असं इकडे पुढे शिवाजी चौक लागेल आपल्याला. मी अजूनही शिवाजी चौकात पोचलेलं नाही आहे, पण मेट्रोचं बरंचसं काम किंवा सेगमेंटची कामं बरीचशी झालेली आहेत. कुठेही असं काम अपूर्ण आहे किंवा राहिलेलं असं चालू आहे असं नाही आहे. पूर्णपणे कामं झालेली आहेत. म्हणजे सेगमेंटची म्हणतो आहे मी फक्त. आणि काम तर आत्ता कुठलं चालू नाही आहे केवळ. आणि आता अजूनही मी शिवाजी चौकात पोहोचलेलं नाही आहे, पण शिवाजी चौकाच्या जवळपास आलेलो आहे. हा मी आता शिवाजी चौकात पोहोचलेलो आहे. समोर आपल्याला दिसत असेल छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजवडी. आणि आपण असं मागून आलो कडून वाकड, बालेवाडी वाकडकडून आलेलं आहे. हे चौकात पोहोचलेलं आहे. तर शिवाजी चौकातलं मेट्रो स्टेशन मला पुढे समोर दिसतं आहे. आपण त्या स्टेशनपाशी जाऊयात आता. हा शिवाजी चौक आहे. हा मी शिवाजी चौकात उभा आहे आत्ता. हा शिवाजी चौक. हे पाहिजे आपली मेट्रो पूर्णपणे रेडी आहे, म्हणजे साईडच्या रेलिंग सकट रेडी आहे. आणि हे हा शिवाजी चौक. आणि जे शिवाजी चौक मेट्रो स्टेशन आहे ते समोर मला दिसू लागलं आता. आणि मागून आलो म्हणजे बाणेरकडून किंवा आलेलो आहे वाकडकडून. ते समोर शिवाजी चौक मेट्रो स्टेशन. आपण तिथे जाऊयात आता. हा मी शिवाजी चौकात उभा आहे पाहता. हा हिंजवडी शिवाजी चौक. आणि समोर तर कामं प्लॅटफॉर्मची म्हणा किंवा स्टेअरकेसची कामं तर ह्या स्टेजपर्यंत आहेत. स्टेशन बऱ्यापैकी उभारलं गेलेलं आहे. म्हणजे असा हा मागे दिसत असेल तर शिवाजी चौक आणि शिवाजी स्टेशन. आणि पुढे अशी आपली मानकडे गेलेली आहे. आता इनफॅक्ट खरं तर मान आपण हिंजवडीत पोचलो आहे म्हटलं तर आता हिंजवडी सिव्हिल कोर्ट मेट्रो आता हिंजवडीत पोचलो. याच्याही पुढे 5-6 किलोमीटर मान आहे. पासून आपली खरं तर मेट्रो सुरू होते.
हा मी शिवाजी चौकातच, शिवाजी चौक मेट्रो स्टेशन खालीच उभा आहे अजून. हे शिवाजी चौक मेट्रो स्टेशन, पण इथली मग कडेची कामं तर अजून जसं म्हटलं की काहीच नाही आहेत. मी आता स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहे आणि ही सेगमेंटची कामं तर पूर्ण झालेली आहेत पहा. आणि पुढे अशी मानकडे आपली मेट्रो गेलेली आहे. हा, जसं म्हटलं मी तुम्हाला आता शिवाजी चौक मेट्रो स्टेशन खाली उभा आहे आणि समोर मानकडे गेलेले. मानला डेपो आहे, तिथपर्यंत आपली मेट्रो. हे अंतर साधारण 4-5 किंवा मला अंतरात सांगता येणार नाही, पण बरंच 5-6 स्टेशन आहेत अजूनमध्ये. पण आता व्हिडिओ आपला फारच मोठा होईल आणि मी हा आत्ता व्हिडिओ स्टॉप करतो आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण म्हणजे वाकड चौकावरती शिवाजी चौकापर्यंतच पाहण्याचा मोस्टली प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यावरनं तर असं कळतं आहे की सेगमेंट तर पूर्णपणे झालेली, फक्त स्टेशनची कामं बाकी आहेत. चला, थँक्यू. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा.